1 ते 2 वर्ष. आणि इथं काय लिहिलंय, इन्क्लुडिंग मार्जिन, म्हणजे मार्जिन याच्यामध्ये मिळवलेले तुम्हाला मार्जिन मिळवायचं नाही. जेव्हा पेपर ड्राफ्ट कराल तेव्हा हीच मापं उचलायची आणि तिथं आहे तशी टाकायची. तर इथं लेंथ म्हणजे उंची असते फ्रॉकची, शोल्डर पासून नी पर्यंत असेल किंवा नीच्या खाली असेल, आवडीनुसार असतं फ्रॉकची उंची. लेंथ म्हणजे उंची. आता हे बघा इथे टॉप पार्ट लेंथ लिहिलंय, तर टॉप पार्ट लेंथ म्हणजे कमर उंची, शोल्डर पासून कमरेपर्यंतची जी उंची असते त्याला टॉप पार्ट लेंथ म्हणतोय आपण. इंग्लिश सुद्धा तुम्हाला समजलं पाहिजे, फक्त मराठीच नाही, कारण काय होतं काही ठिकाणी सगळं इंग्लिश मध्ये सांगितलं जातं, ते पण कळलं पाहिजे तुम्हाला. बॉटम पार्ट लेंथ म्हणजे घेर उंची, कमरेच्या खालची घेराची जी उंची आहे ती बॉटम पार्ट लेंथ. कळलं? शोल्डर, शोल्डर आपलं या खांद्यापासून या खांद्यापर्यंत जे मेजरमेंट असतं ते शोल्डर, पण हे शोल्डर हाफ दिलेलं आहे. जेवढं शोल्डर सांगितलं तेवढंच शोल्डर आपण तिथं टाकणार आहे. आर्म होल जेवढा शोल्डर असतो तेवढाच आपण मुंडा टाकतो. आर्म होल म्हणजे हे टाकीची बाजू तुमची, जिथं बाही जॉईंट होते. चेस्ट, चेस्ट म्हणजे चेस्ट राऊंड तुमचं छातीचं जे माप आहे ते येणार आहे. हे वेस्ट म्हणजे कमर घेर, कमरेचं माप दिलेलं आहे. हे फक्त मी हे जे मेजरमेंट आहे ते समजून सांगते, तुम्हाला अंगावर मेजरमेंट घेऊन कसं बनवायचं ते पण सांगणार आहे, आणि या मापाने कसं करायचंय ते पण सांगणार आहे. दोन्ही मापाने कसं करायचं ते शिकवणार आहे. नेक विड्थ म्हणजे गळारुंदी, गळारुंदीचं मेजरमेंट असतं ते आता कळेल हळूहळू तुम्हाला. फ्रंट नेक डेप्थ म्हणजे पुढील गळाखोली, आणि बॅक नेक डेप्थ म्हणजे मागील गळाखोली. कळलं का हे तुम्हाला मराठीमध्ये सगळं? तर हे पण लिहून ठेवायचं, म्हणजे जर आता तुम्हाला या मापाचं कटिंग करायचं ते मेजरमेंट तुम्हाला इथं घ्यावं लागेल, आणि त्या मेजरमेंट नुसारच आपला डायग्राम असणार. तर लिहूयात आपण हे मेजरमेंट, लिहूयात इथून. आता मी मराठीमध्येच लिहिते म्हणजे कळेल तुम्हाला. पूर्ण उंची 14 आहे, कमर उंची 7, घेर उंची 9, शोल्डर आपलं 4 आहे, म्हणजे पूर्ण शोल्डर 8 आहे. मुंडा खोली, आर्म होलला मुंडा खोली म्हणतात. मुंड्याचा भाग जिथं बाही जोडणार आहे आपण. छाती घेर तो येणारच आहे. कमर घेर, गळारुंदी, पुढील गळा आणि मागील गळा. ठीक आहे, हे झालं मेजरमेंट. आता मराठीत लिहिलंय सगळं मी, असं तुम्ही तुमच्या वहीमध्ये हे मेजरमेंट सगळे लिहून ठेवायचे. तर याच्यानुसार आपल्याला बेसिक बॉडी ब्लॉक कसा काढायचा आणि अंगावरून मेजरमेंट घेऊन बेसिक बॉडी ब्लॉक कसा काढायचा हे दोन्ही शिकायचं. तर आता मी याच्यावरून शिकवते तुम्हाला. बेसिक बॉडी ब्लॉक म्हणजे कमरेच्या वरचा भाग आपल्याला आधी लागणार आहे, त्याच्यानंतर आपण त्याला खालचा घेर जोडतो. तर फ्रॉक आपल्याला साधा फ्रॉक बनवायचा आहे. आधी आपण एक स्लीवलेसच बनवणार आहे फ्रॉक. कमरेला आपण प्लीट्स टाकतोय, बॅकला आपण ओपनिंग हुकाचं देणार आहे किंवा काजे बटनाचं, कसंही. तर हे बघा, हा जो भाग आहे याला म्हणतात शोल्डर. हे जे आहे ते, हे पूर्ण माप जे असतं ते शोल्डर म्हटलं जातं. या खांद्यापासून या खांद्यापर्यंत हे जे आहे याला मुंडा म्हटलं जातं. मुंडा खोली. या छातीच्या भागापासून म्हणजे हे काखेचा भाग, हा हे झालं छाती घेर. छाती घेराचं माप घेतो आपण इथं. इथं आहे कमर घेर, आणि याला आपण तळघेर म्हणतो. याला काय म्हटलं जातं? तळघेर. आणि ही जी आहे तुमची उंची, पूर्ण उंची शोल्डर पासून फ्रॉकची जी लेंथ तुम्हाला हवी आहे तिथपर्यंत, म्हणजे आवडीनुसार असणार आहे. आणि इथून शोल्डर पासून कमरेपर्यंतची ही कमर उंची. कळलं का? कशाला काय म्हणायचं कळालं का? तर आता आपल्याला हा फक्त वरचा जो ब्लॉक आहे तोच आपल्याला इथं ड्रॉ करायचा आहे आधी. या ब्लॉकवर सगळं अवलंबून असणार आहे. म्हणजे जर आपल्याला डिझायनिंग करायचं असेल, काय करायचं असेल, तरी आपल्याला हा बेसिक ब्लॉक पाहिजे, तरच आपण पुढचं डिझायनिंग करू शकतो. त्याच्यामुळे आपण बेसिक बॉडी ब्लॉक शिकणार आहे. स्केल आणली, दुसरं काय स्केल पेपर म्हटलं जातं याला, आणि याला फ्रेंच कर्व म्हटलं जातं. पण हा फ्रेंच कर्व आपल्याला फक्त आकृतीमध्ये यूज होतो. वहीमध्ये जी आकृती काढतो त्याच्यासाठी हा यूज होतो. गळ्याचा आकार देण्यासाठी, मुंड्याचा आकार देण्यासाठी, तळाचा आकार देण्यासाठी याचा यूज होतो. आणि मोठा फ्रेंच कर्व जो असतो तो आपल्याला कपड्यावर पण यूज करता येतो, मुंड्याचे आकार देण्यासाठी. ज्यांना आकार देता येत नाही त्याच्यासाठी असते, हे वहीमध्ये यूज होतं. हा पण स्केल पेपर पण वहीत आकृती काढण्यासाठी यूज केला जातो. म्हणजे टेपवर जे मेजरमेंट आहेत, म्हणजे ज्या प्रमाणबद्ध आकृती आपल्याला हवी आहे ती याच्या सहाय्याने भेटते आपल्याला. हे इथे इंचेस आहेत बघा, 3 इंचेस आहेत. म्हणजे याच्यापेक्षा छोटी आकृती हवी तर आपण या बाजूने काढू शकतो, याच्यापेक्षा छोटी हवी तर आपण या बाजूने आकृती काढू शकतो.
म्हणजे प्रमाणबद्ध आकृती मिळणार आपल्याला. जी माप हवे चौथा भाग हे ते करून, तर त्या मापात आपण याला आकृती काढू शकतो. म्हणजे तुमचं प्रॅक्टिस होतं. याच्यात एक वहीत एकदा होतं, पेपरवर एकदा होतं, कपड्यावर एकदा होतं, म्हणजे 3 वेळा होतं ना, की तुमचं प्रॅक्टिस होतं. तर आम्ही आता दाखवते यांना तुम्हाला कशी काढायची आकृती. तर बेसिक बॉडी ब्लॉक काढायचा तर आपल्याला पहिलं काय लागणार आहे, कमर उंची लागेल. काय लागेल, कमर उंची प्रमाण आपल्याला करावं लागेल. तर याच्यात मार्जिन इन्क्लूड आहे म्हणून मार्जिन काही मिळवायचं जे आहे तेच घ्यायचं आपल्याला. तर कमर उंची किती आहे आपल्याकडे, 7 इंच आहे. तर 7 इंच घ्यायचं आपल्याला. 7 इंच घेतलं आपण. 0 ते 1 लिहितो आपण, नंबर टाकले जातात. आता आपल्याकडे मुंडा खोली किती सांगितली आहे त्यांनी, 4 इंच. तर 4च टाकायचं आपल्याला इथून. याच रेषेवर आपल्याला 4 इंचाचं माप टाकायचं. इथं 2 नंबर किती आहे ना, 2. आता 2 ते 3 जे आहे ते छातीचं माप टाकायचं असतं आपल्याला. छाती घेरायचं. तर छाती किती आपल्याकडे, छाती घे 7 इंच. तर इथून आपल्या हे 7 इंचाचं मेजरमेंट येणार. ठीक आहे. कमर घेर किती दिलाय त्यांनी, 6.5 म्हणजे 6.5. छातीपेक्षा कमर घेर अर्धा इंचानं आपला कमी असतो म्हणून हे 6.5. हा झाला 2 ते 3, हा झाला 1 ते 4. इथं काय टाकलं आपण, छाती घेराचं माप टाकलं. इथं काय टाकलं आपण, कमर घेराचं माप टाकलेलं. हे जोडून घ्यायचे दोन्ही पॉईंट. 3 ते 4 आपण इथं जोडतो. जोडलं. आता आपल्याला शोल्डरचं मेजरमेंट टाकायचं. शोल्डर किती आपल्याकडे, तर शून्यापासून इकडे आपल्याला 4 इंच घ्यायचं. खाली सुद्धा आपल्याला 4 घ्यावा लागेल कारण आपल्याला मुंड्याचा काटकोन करायचा आहे. हा काटकोन जोडून घेतला आपण. इथं हा मुंड्याचा काटकोन म्हटलं जातं याला. याच्यामध्ये आपल्याला मुंडा आखायचा असतो. तर हे मुंड्यासाठी आपण इथून 1 इंच तिरपं घेतो. हा, आणि मग याने तुम्हाला आकार द्यायचा. जसं बसेल तसं बसवायचं आणि आकार द्यायचा. हे फक्त आकृतीसाठी आहे बरं का, कपड्यावर यूज करायचं नाहीये. हा झाला आपला मागील मुंड्याचा आकार. इथं 5 नंबर, इथं आपला 6 नंबर, इथं 7 नंबर. नंबर वाईज तुमचं लिखाण येणार आहे बरं का. हा, आता आपल्याला गळारुंदी टाकायची. गळारुंदी किती आहे आपल्याकडं, 2. तर शून्यापासून आपण इकडं 2 इंच गळारुंदी टाकतो. इथं 8 नंबर. मागचा गळा किती आहे, त्यांनी 2 इंच सांगितलं. आपण 1.5 पण घेऊ शकतो, 2 पण घेऊ शकतो. 1.5 इंच घेऊयात आपण मागचा गळा. गळ्याचा काटकोन आखायचा, गळ्याचा आकार द्यायचा. हे जरा जाड आहे, पातळ पण असतं याच्यापेक्षा ना, त्यांना आकार चांगला देता येतो गळ्याला. थोडं इथं जाड आहे ना. झालं. इथं 9 नंबर. अर्धा इंच आपण शोल्डर उतार देतो. शोल्डर उतार कंपल्सरी असतो. जेव्हा तुमचा मागे गळा कमी असतो तेव्हा शोल्डर उतार आपण सगळीकडे देतो. फ्रॉक असू दे, ड्रेस असू दे, ब्लाऊज असू दे. मागे तुमचा गळा 3 इंचापर्यंत असेल तेव्हा आपण शोल्डर उतार कंपल्सरी देणारच आहे. हे लक्षात ठेवा. याला शोल्डर उतार म्हणतो आपण. तर ही मी सगळी या पेपर स्केलनी मेजरमेंटने आकृती काढली म्हणून छोटी दिसते तुम्हाला. मोठी हवी तर मग पट्टीच्या मापाने काढायची. तुम्हाला थोडं मोठं हवं असेल. इथं आपल्याला अर्धा इंच वर जायचं आणि सेंटर पर्यंत याला सुद्धा तळाचा आकार देतो. कारण काय होतं, जेव्हा प्लीट्स वगैरे मारल्या जातात फ्रॉकला तेव्हा हे कमरेचा भाग खाली येतो उघडून, म्हणून इथं आपण वर घेतो. या साईडला घडीची बाजू असणार आहे तुमची. फोल्ड फोल्ड लिहून ठेवायचा नेहमी, फोल्ड. तर आता मी ही आकृती काढली. आकृतीनुसार मी इथं लिहितीये, तुम्हाला समजण्यासाठी लिहितीये कसं असणार आहे. तर हे बघा, इथं घेतले आपण 0 ते 1 कमर उंची घेतलेली आहे. पण ही कमर उंची कुठली घेतली सांगा मला, ही जी मार्जिन मिळवले ती घेतली ना. पण जर आता आपण अंगावरून मेजरमेंट घेतलं तर आपल्याला मार्जिन ऍड करावं लागणार आहे. तर कमर उंची प्लस 1.5 इंच, किती, 1.5 इंच करायचं. आता 0 ते 2, 0 ते 2 साठी जे मेजरमेंट असतं ते शोल्डरचंच मेजरमेंट घेतो. शोल्डर किती आहे बघायचं, शोल्डरचा निम्मा किती टाकतो आपण, शोल्डरचा निम्मा टाकतो आपण मुंडा खोलीला. हवा असेल तुम्हाला, लूज हवा असेल थोडस तर प्लस अर्धा केला तरी सुद्धा चालतं. ठीक आहे. आता 2 ते 3, 2 ते 3 जे आहे ते आपण छातीचं माप टाकलेलं. कुठलं मेजरमेंट टाकले, तर काय असतं, छातीचा चौथा प्लस 1.5 इंच, चौथा प्लस 1.5 इंच. आणि मोठ्या मुलींची जर बनवत असाल तर थोडं 2 इंच मार्जिन केलं तरी सुद्धा चालणार आहे. हे जे आपण प्लस ऍड केलेले ते मार्जिन आहे त्याच्यामध्ये ऍड करतो. या मापांमध्ये ऑलरेडी मार्जिन मिळवलंय म्हणून आपण याच्यात काही मिळवलं नाहीये. इथं मार्जिन मिळवूनच करतोय आपण. 1 ते 4 इथं कमर घेराचा चौथा प्लस 1.5 इंच. ठीक आहे. 3 ते 4 आपण जोडलंय. हे असं लिखाण करायला शिकायचंय तुम्हाला बरं का, आकृतीनुसार. कारण कधी हे वाचलं की तुम्हाला सोपं जातं सगळं करायला. झालं हे. आता 0 ते 5 शोल्डर, शोल्डरचा हा पश टाकायचा. इथं काही मिळवायचं नाहीये.
तर मी सगळं मराठीमध्येच लिहून दिलं. इथे शॉर्ट फॉर्म मी यूज केलेला नाहीये, शब्दात लिहिले सगळं. पहिल्यांदा सांगते म्हणून 5 6 3 मुंड्याचा काटकोन म्हटला जातो. कसला? 5 6 3 मुंड्याचा काटकोन. 6 ते 7 किती घेतलं आपण? 1 इंच तिरपे आणि आकार द्यायचा मुंड्याचा. 1 इंच तिरपे घेणे आणि आकार देणे. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? आता 0 ते 8 आपण गळारुंदी टाकली होती. काय टाकलं? गळारुंदी. जी आपण 2 इंच होती ती. आणि गळारुंदीसाठी एक मेथड आहे, छातीचा 12वा भाग. किती टाकतो आपण? छातीचा 12 डिवायडेड बाय 12 करायचं. किंवा 2 इंच. आता सर्व 5 6 7 वर्षापर्यंत 2 इंच टाकलं तरी चालून जातं. 2 इंच लिहिते तरी सुद्धा. ठीक आहे. 0 ते 9 मागील गळा खोली आपण 1.5 ते 2 इंचापर्यंत घेऊ शकतो, मागची गळा खोली. 5 ते 10 शोल्डर उतार घेतलाय आपण. अर्धा इंच कंपल्सरी शोल्डर उतार सगळीकडे राहणार आहे बरं का. ठीक आहे, हे मागील भागापर्यंत झालेलं आहे. आपल्याला आता याच्यात पुढील गळा आणि पुढील मुंडा असं दोन्ही याच्यातच ऍड करायचं. तर पुढचा गळा आपला 2.5 ते 3 इंचावर असेल. गळ्याचा काटकोन इथंच करायचा आहे आणि इथंच गळ्याचा आकार द्यायचा. नॉर्मल गळ्याचा आकार द्यायचा. ब्लाऊज शिवणाऱ्यांनी फार गोल करायचा नाहीये बरं का तिकडे. आणि पुढील मुंड्याचा आकार तर दोन्हीमध्ये एक अर्धा इंचाचा डिस्टन्स ठेवून आपण आकार देतोय. आणि अगदी लहान असतील त्यांना नाही दिला तरी सुद्धा चालतो, एका आकारावर पण चालणार आहे. पण थोडासा दिला तरी चालतो. अगदी थोडा द्यायचा, फार खड्डा करायचा नाहीये. तर हा बॅक झाला आणि हा फ्रंट झाला. बॅकचा आर्महोल आणि फ्रंटचा आर्महोल. इथं आपण अर्धा इंच वर्क गेलेलो आहोत. आकार देणे. ठीक आहे. 11 नंबर इथं पुढचा गळा 8 ते 11. पुढील गळा 3 इंच किंवा 2.5 इंच. ठीक आहे, कळालं तुम्हाला ते?